शिवलिंग अग्निस्तंभ सृष्टीच्या आरंभीचा काळ होता। त्यात ना आकाश होतं ना पृथ्वी, फक्त काळ होता आणि त्यात एक तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला। तो ना वर संपत होता ना खाली, अनंत। त्यावेळी ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात वाद झाला की सृष्टीचा श्रेष्ठ देव कोण। ब्रह्मदेव म्हणाले, मी सर्जन करता आहे। विष्णू म्हणाले, मी पालन करता आहे। वाद वाढत गेला। तेव्हाच त्यांच्या मधोमध तो अनंत अग्निस्तंभ प्रकट झाला। प्रकाश इतका प्रचंड की सृष्टीभर तेज पसरलं। जिकडे तिकडे तेजच तेज, अनंत लिंगाचे आता आपण रहस्य पाहू। दोघांनाही आश्चर्य वाटले। तेज इतकं भयंकर होतं की त्याचा आरंभ आणि अंत दिसत नव्हता। तेव्हा एका आकाशाने सांगितलं, जो या स्तंभाचा शेवट शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल। विष्णूने वरून खाली म्हणजे अंत शोधण्याचा प्रयाण केला, तर ब्रह्मदेव वरून वर म्हणजे शिर शोधायला गेले। हजारो वर्षे गेली। विष्णू थकून परत आला आणि म्हणाला, मी अंत पाहू शकलो नाही, हा अनंत आहे। पण ब्रह्मदेवाने खोटं बोललं। त्याला वाटलं की श्रेष्ठत्व मिळेल म्हणून म्हणाला, मी शिर पाहिले, केतकी फुल त्याची साक्ष आहे असं ब्रह्मदेव खोटं बोलला। तेव्हा अग्निस्तंभातून भयंकर गर्जना झाली आणि महादेव प्रकट झाले। त्याने जोरातून उभं राहून म्हणाले, ब्रह्मा, तू असत्य बोललास, तू खोटं बोललास। विष्णू, तू सत्य आणि विनम्रतेचा मार्ग धरलास म्हणून तुला पूजा मिळाली। हे ब्रह्मा, तू खोटं बोललास म्हणून तुझी पूजा पृथ्वीवर कोणीही करणार नाही। हे म्हणून आणि तो अग्निस्तंभ पुढे झाला। त्यालाच आपण शिवलिंग म्हणतो, जो अनादि अनंत रूपात प्रगट आहे। याचा आपण अर्थ आणि रहस्य समजून घेऊ। ही कथा सांगते, शिवलिंग म्हणजे फक्त दगड नाही, तर तो अनंत चेतनेचे प्रतीक आहे। ब्रह्म आणि विष्णू हे सृष्टी आणि पालन आहे, पण शिव म्हणजे परमसत्य, जो आरंभही नाही आणि अंतही नाही, असा तो अनंतहीन आहे, म्हणून तो परमसत्य आहे। त्या दिवसापासून महाशिवरात्री हीच घटना स्मरणार्थ साजरी केली जाते की भगवान शिव लिंग रूपात प्रगट झाले होते आणि तेच परम सत्य आहे। अशा प्रकारे आपण ही शिव महापुराणातून घेतलेली भगवान शिवाची शिवलिंगाची कथा समजून घेतलेली आहे। जय महादेव, हर हर महादेव।